संकेत कुबल, अनिल पराडकर साहेब डॉक्टर कुठे असाल तर ताबडतोब या. ओके, खूप मोठा सामना व्हायला जातोय. कृपया लाईनमन चला इथून उठा. डॉक्टर कर्मचारी प्लीज चला चला. टॉस का बॉस क्षेत्रामध्ये कर्मचारी वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे. टॉस का बॉस मध्ये चला बाउंड्री लाईनचा ताबा घ्या प्लीज. ओमकार कडू चला बाउंड्री लाईन वरती प्लीज. आणि कोण आहे मला इथून दिसत नाही. अर्जुन शेलटकर कोण कोण आहेत तिथे. चला चला प्लीज उठा. चला शेवटचा सामना आहे. आपण सुद्धा एन्जॉय करा. पण बाउंड्री लाईन वरती जाऊन एन्जॉय करा. सनिये मंदार कोइंडे, गुनाजी पोसम, राज पोसम, प्रसाद तारी, प्रसाद कांदळगावकर लेगच्या साईडला चला दोघे तिघे जण प्लीज. चला भाऊ साळगावकर जरा बाउंड्री लाईन वरती प्लीज. माका मारा संध्याकाळी मारा. चला लेग साईडचं कव्हर करा प्लीज. प्रसाद कांदळगावकर कृपया जा मैदानामधून जा. तू जा काय गरज नाही ते. चला प्रकाश सावजी, ओमकार कडू लेग साईडला चला. आता परत तुम्ही इथे मला दिसलात ना तर पेनल्टी लागेल. चला हा दादा जोशी. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. कारण त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. रोख रुपये 22,024, 20,024, द्वितीय क्रमांक 10,024. चला सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील शेवटचा फायनल सेमी फायनलचा सामना. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. स्ट्राइक वरती दिसतोय कालवी बंदरचा भावेश मेहतर. नॉन स्ट्राइक एंडला दिसतोय रघुनंदन केळुसकर. आणि गोलंदाजी एंड वरती कोइंडे. फुलटॉस चेंडू होता. मानपूर्वक मानवंदना देताना दिसतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. पण या फुलटॉस चेंडू वरती सुद्धा थोडासा का होईना बीट झाला. पण एक धाव संख्या आपल्या बॅट वर बॉल यायचं हे खूप महत्वाचं असतं. मी मोठे फटके खेळू शकतो पुढच्या चेंडूंवरती. आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव बिनबाद एक. कालवी बंदर केळूस बंदर. सुंदर चेंडू त्या तत्परतेने क्लिक करतोय. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. 2 धाव मात्र घेतल्या जात आहेत रघुनंदनच्या बॅट मधून. धावसंख्या होते ती 3 धावा. बिनबाद 3. पहिलं षटक चालू असताना आजच्या दिवसामध्ये जो विजय होईल तो उद्या फायनल मध्ये प्रवेश करणार आहेत. या शंकाच नाहीये. आपल्याला समजेलच. या सामन्यामध्ये 3 षटकारासाठी आमचे सन्माननीय श्रीकांतजी जुवाटकर यांच्याकडून सलग 3 षटकाराला या सामन्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे दोन्ही संघांसाठी. पुढचा चेंडू रोहित कोइंडे. सामोरा फलंदाज आहे रघुनंदन. मोठा फटका खेचतोय. मी चांगल्याप्रमाणे षटकार जातोय लॉंगॉनच्या दिशेने. या चेंडूवरती खणखणीत असा षटकार. डीजे मोठा फटका घेऊन जातोय. जसं आपल्याला मॅच पाहिजे होते सेमीफायनलची त्याच प्रकारे खेळताना दिसतोय कालवी बंदर हा संघ. कारण धावसंख्या होते ती 9 धावा. 3 चेंडूंचा सामना होतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती खणखणीत असा रघुनंदन केळुसकरचा षटकार. आता पुढचे 3 चेंडू. पहिले 2 सामने ज्याने गोलंदाजाने गाजवले होते तोच गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मोठा फटका घेतोय. लेगसाईडच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. खणखणीत असा या चेंडूवरती चौकार. डीजे
केलं लेग साइडच्या दिशेने आणि 4 धावा. धावसंख्या होते ती 13. पहिलं षटक चालू असताना 13 धावा, बिनबाद 13. रघुनंदन केळुसकर 3 चेंडूंवरती 12 धावा जमवितोय. एक षटकार एका चौकारानिशी खेळतोय. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. ब्लॉकचा चेंडू होता पण तेवढ्या तत्परतेने चेंडूला त्या ठिकाणी थांबवताना दिसतोय. मात्र एक धाव घेतोय तो रघुनंदन आणि भावेश. धावसंख्या होते ती 14. पहिलं षटक चालू असताना बिनबाद 14 धावा. श्री विठ्ठल रखुमाई कालवी बंदर. सेमीफायनलचा सामना आहे. दोन्ही संघ तुल्यबळ. आजच्या सामन्यामध्ये विजय होईल तो उद्या फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. पुढचा चेंडू रोहित कोल्डे, भावेश मेहतर. सुंदर चेंडू, स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. मात्र रनिंग बिटवीन द विकेट पहा. सुंदर या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते जुनी डोंबिवली ग्राउंड वरती. धावसंख्या होते ती 15 आणि षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 15 धावा. डीजे धन्यवाद डीजे. कारण या ठिकाणी आमचे सर्व जे प्रायोजक आहेत आणि बॅटिंग पॉवर प्ले या दुसऱ्या षटकामध्ये बॅट्समननी चॉईस केलेला आहे. षटक क्रमांक 2, 3 आणि 4 बॅटिंग पॉवर प्ले साठी आपण एक षटक चॉईस करू शकता आणि ते दुसरं षटक चॉईस करतोय भावेश मेहतर आणि रघुनंदन केळुसकर. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत अगोदरच 6 चेंडूंवरती. त्यानंतर त्या खेळाडूंचं मनोधैर्य एवढं वाढलंय त्याने लगेचच डिसिजन घेतलं आपण दुसरं षटक सुद्धा पॉवर प्ले साठी जाऊया. दुसरं षटक हे पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचं असेल आणि स्ट्राईकवर भावेश मेहतर खेळण्यासाठी सज्ज. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय दिनेश पोसम. तर त्याच्या समोर एक अष्टपैलू खेळाडू निवती संघाचा जो आता कालवी बंदर संघाकडून खेळतोय भावेश मेहतर. याच्या बॅट मधून निश्चितच प्रेक्षक वर्गाला षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील खेळण्यासाठी सज्ज भावेश मेहतर. फुलटॉस प्रकारचा चेंडू लेग साइडच्या दिशेने जातोय. चेंडू निश्चितच सीमारेषेबाहेर जातोय 4 धावांसाठी. मी सांगितल्याप्रमाणे याच्या बॅट मधून निश्चितच षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. भावेश मेहतर याने बऱ्याच टुर्नामेंट गाजवल्या पंचक्रोशीमध्ये. तोच भावेश मेहतर क्रीज वरती. भावेश मेहतर याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 19 वरती. दुसरा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू उडतोय झेल खाली. स्वतः गोलंदाज येतोय दिनेश पोसम आणि झेल बांधून तंबू मध्ये परततोय भावेश मेहतर. संघाला बसतोय पहिला धक्का भावेशाच्या रूपात. धावसंख्या. नाणे बेगारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघ. भावेश मेहतर वैयक्तिक 6 या धावसंख्येवर झेल बांधून तंबू मध्ये परतलाय. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज आलाय नितेश. सुंदर फलंदाजी करून आपल्या संघासाठी डगआउट मध्ये परतलाय तो भावेश मेहतर. तर त्याची जागा घेण्यासाठी एक उजव्या हातीचा फलंदाज कालवी बंदर संघाचा नितेश. दिनेश पोसम याचा पुढे चेंडू खेळण्यासाठी सज्ज नितेश. सुंदर चेंडू काही बॅटच्या पट्ट्या देत नाही. विकेट किपरला चक्रावून चेंडू यष्ट्यान मागे जातोय. एक धाव निश्चित दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण केली जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 20 वरती. एक गडी बाद 20 अशी धावसंख्या. नाणे बेगारल्यानंतर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कालवी बंदर संघ. संध्याकाळच्या 17:00 चालू असलेला महामुकाबला सेमीफायनलचा सामना पराडकर पाहुणे आणि
कालवी बंदर. दिनेशाचा पुढील चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू. चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू स्लिप मध्ये जातोय. चेंडू अडवला जातोय. धावसंख्या स्थिरावलेली अद्यापी 1 गडी बाद 20. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपला 1 गडी गमावून 20 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली ती कालवी बंदर संघाने. महामुकाबला चालू आहे तो म्हणजे कालवी बंदर विरुद्ध पराडकर अँड पाहुणे. संध्याकाळच्या सत्रातील सामना. दिनेश पोसम याचा पुढे चेंडू. आता मात्र स्ट्राईकला संघाचा संघनायक घणाघाती असा राज केळुसकर. थोडासा नैसर्गिक अडथळा येतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. ओव्हर द विकेटचा मारा केला. 10-12 बाउलांचा स्टार्ट घेऊन दिनेश पोसम खेळण्यासाठी सज्ज संघाचा संघनायक राज केळुसकर. हा सुद्धा लेग साइडच्या मिड ऑफला मारलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय अतुल शिरवडकर. आपल्या कोणत्याही प्रकारची चूक न करता अचूक आपल्या ओंजळीमध्ये झेल टिपतोय. संघाला बसतोय दुसरा धक्का. झेल बांधून तंबू मध्ये भरतोय राज केळुसकर संघाचा संघनायक. 2 गडी बाद 20. सर्व कर्मचाऱ्यांना विनंती असते कृपया शेवटचा सामना आहे. लाईन मध्ये ताबा घ्या. जरा सहकार्य करा. केळुसकर दाजी टिकम जरा सहकार्य करा. नारायण तर त्याची जागा घेण्यासाठी 4थ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी आलाय तो विठोबा पडते. मॅन फ्रॉम निवती. आता मात्र कालवी बंदर संघाच्या बाजूने खेळताना दिसतोय. उजव्या हातीचा फलंदाज घणाघाती फलंदाज कालवी बंदर संघाचा मैदानाच्या दिशेने खेळण्यासाठी सज्ज. दिनेशाचा पुढील चेंडू. फुलटॉस प्रकारचा चेंडू मिड विकेटला मारलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय रोहित कोइंडे याचं. परंतु दोन्ही फलंदाज चपळ 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. निश्चितच या 2 धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय आता मात्र 22 वरती. 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर कालवी बंदर संघ. 2 गडी बाद 22. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. त्यानंतर या षटकामध्ये 7 धावा देतोय. काय गोलंदाजी करतोय दिनेश पोसम. प्रसाद कांदळगावकर हाय तिथे प्लीज 1-2 जण जा तिथे लेग साइडच्या बंगल्याच्या दिशेने. वारंवार विनंती करतोय. उद्या इथे कोणालाही बसायला भेटणार नाहीये प्लीज. चला शेवटचा सामना आहे. कर्मचारी वर्ग आहे. सकाळपासून तुम्ही जेवण बनवताय सर्व व्यवस्था सांभाळताय. शेवटचा सामना सांभाळा विनंती करतोय. चला सामन्याकडे जाऊया. 2 गडी बाद 22 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय तो आबा कोइंडे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सेमीफायनलचा सामना आहे. धाव संख्या तर आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. म्हणजे प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी राखताना दिसतोय तो कालवी बंदर हा संघ. सुंदर चेंडू. ब्लॉकचा चेंडू होता. खोदून काढतोय. चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 धाव घेतली जाते आहे विठोबा आणि नितेश मार्फत. धाव संख्या होते ती 23. 2 गडी बाद 23. 3रं षटक चालू असताना 2 गडी बाद 23. खूप मोठा सामना आहे. दोन्ही संघ तुल्यबळ गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचे आपल्याला पाहायला मिळणार या शंकाच नाही आहे. आबा कोइंडे गोलंदाजी एंडवर. सुंदर सुंदर चेंडू. सुंदर चेंडू. चेंडू काही समजला नाही नितेश याला आणि त्रिफळाची बाद होतोय. विठोबा याला काही चेंडू समजत नाहीये. ब्लॉकचा चेंडू होता. विठोबाला उजव्या एष्टीच्या बाहेर येऊन चेंडू पटकावायचा होता. स्क्रीन वरती आपण पाहूया आणि डावी एष्टी या ठिकाणी वाकवली जाते. काय गोलंदाजी होते आबा कोइंडे मार्फत 3ऱ्या षटकामध्ये. 3 गडी बाद 22. 3रं षटक चालू असताना मर्यादित 5 षटकाचे हे सामने नेवल डॉकयार्ड मुंबई गावी समाज आयोजित ही भव्य दिव्य अशी 2024 पर्व 3रे आणि या वर्षीची ही 2री स्पर्धा. गेल्या महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं हिमालय मोरवेची क्रिकेट स्पर्धा झाली होती. पुढच्या हप्त्यामध्ये शनिवार रविवार जितू पॅकर्स कामोठे येथे स्पर्धा होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या वीक मध्ये VRCC आनंदवडी यांची स्पर्धा सानपाडा गुरुद्वार
इकडे होणार आहे, म्हणजे असं शेड्यूल बिझी आहे। गेल्या वर्षी 14 स्पर्धा झाले होते, आतापर्यंत ही दुसरी स्पर्धा। या महिन्यात अजून 2 स्पर्धा बाकी आहेत, अजून मार्च मध्ये 3 स्पर्धा येणार आहेत। चला सामन्याकडे वळूया। 3 गडी बाद 22। गोलंदाजी एंडवरती आबा कोयंडे, स्ट्राइक एंडवरती आपल्याला जयदेव केळुसकर, एक अष्टपैलू खेळाडू तारणहर्ता। सुंदर फलंदाजी क्लिक करून जातोय, पाहूया वन धावच्या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय या पहिल्या चेंडूवरती जयदेवच्या बॅट मधून। धाव संख्या होते ती 3 गडी बाद 27। मी सांगितलं हा असा संयमी खेळाडू आहे। गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी करताना आपलं टार्गेट कुठे आहे, कुठे सेट करायचंय, माइंड मध्ये त्याच्या अगोदरच असतं। समोरच्याला कसं घेऊन चालायचंय हे माइंड सेट असतं, आणि तशीच फलंदाजी करताना दिसतोय जयदेव केळुसकर। एक चेंडूचा सामना करतोय, 4 धावा जमवितोय, म्हणजे मागच्या चेंडूचा आपण चौकार। आबा कोयंडे पुढील चेंडू, फुल टॉस चेंडू होता, क्लिक करून जातोय, लॉंग आउटच्या दिशेने चेंडू जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण। दुसरी धाव घेताना दिसत नाहीयेत, कारण दबदबात तसा आहे, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होत आहे हिरनाईक कडून। 1 धाव होते, धाव संख्या 28। 3 गडी बाद 28। तिसरं षटक चालू असताना श्री विठ्ठल रखमाई कालवी बंदर, पुढचा चेंडू आबा कोयंडे, गोलंदाजी एंडवर, मोठा फटका खेळतोय या ठिकाणी नितेश। 1 धाव घेतली जाते, रोहित कोयंडे चेंडू खाली येतोय, दुसऱ्या धावेचा धोका पत्करताय, सुंदर फेक होते, मात्र काय सुंदर रनिंग विकेट पाहायला मिळते, सुंदर फेक। क्रिकेटचं हे पहा, बाउंड्री लाईन वरतून आपण एसटी रक्षकाकडे चेंडू फेक करतोय, मात्र धाव गतीवर खेळपट्टीवरती तेवढ्याच तत्परतेने 2 धावा जोडतोय जयदेव आणि नितेश। धाव संख्या होती ती 3 गडी बाद 30। तिसरं षटक चालू असताना जी सरासरी पहिल्या षटकापासून पाहिजे होती ती राखलेली दिसते। सेमीफायनलचा सामना आहे, फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे, आणि ते गणित आजच होणार आहे। आज जो पराभूत होईल तो या स्पर्धेतून माघारी परतेल, आज जो विजयी होईल तो उद्या फायनल मध्ये प्रवेश करेल, कारण ही स्पर्धा तशी आहे, नॉकआउट स्पर्धा आहे। स्पर्धेचं 3रं वर्ष, नेवल डोक्यात गाभी समाज 2024 अशी स्पर्धा। मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, शिस्तबद्ध संघ अशी भरपूर बक्षिसे असलेली ही स्पर्धा, आणि या स्पर्धेकरता ज्यांनी आम्हाला योग्य असं सहकार्य केलं त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार। भोजन मंडप, भोजनासाठी पुढचा चेंडू आबा कोयंडे, मोठा फटका आणायचा होता, कमबॅक करतोय गोलंदाज। फलंदाज वरचढ चढत होता, पण या चेंडूने षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 30 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी राखलेली दिसते आपल्याला प्रति षटकामागे। तर मी सांगत होतो तुम्हाला, भोजन मंडप हे कर्मचारी असेल, बोटीवरती सुद्धा जेवण बनवतात, सगळं आमचं असतं, चालू असतं जेवण बनवायचं, जेवण खाणारे पिणारे वेगवेगळ्या प्रकारचे। 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 30 धावा। 4थ्या षटकाकडे आपण जाऊया, त्यानंतर आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्यांची सुद्धा नावं घेणं जरुरी आहे, कारण ही स्पर्धा अशी असते, योगदान खूप महत्वाचं असतं, आर्थिक योगदानाच्या बाबतीत कुठेही कमी पडू नये। 30 धावा 30, 3 गडी बाद 30। वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय तो निलेश ढोके। धन्यवाद। संघाच्या वतीनं 4थं मर्यादित कोट्यातील पहिला षटक घेऊन येतोय निलेश ढोके। तर संघाच्या वतीनं 4थं मर्यादित कोट्यातील पहिला षटक घेऊन येतोय निलेश ढोके। तर त्याच्या समोर आहे कालवी बंदर म्हणून ज्याची, कालवी बंदर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो जयदेव केळुसकर। सुरेख फलंदाजी, सुरेख गोलंदाजी असा जयदेव केळुसकर। सुंदर फटका, निश्चित चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 6 धावांसाठी। या षटकाराच्या सहाय्याने संघाच्या खात्यात भर पडते, संघ पोहोचतोय 36 वरती। 3 गडी बाद 36 अशी धाव संख्या। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कालवी बंदर संघ, सुरेख फलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी जयदेव केळुसकर। पहिल्या चेंडूवरती घणागती असा षटकार खेचलाय डीजे।
चौथ्या षटकातील दुसरा चेंडू समोर आहे फलंदाज उजव्या हातीचा जयदेव केळुसकर. हा सुद्धा सुंदर फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवला जातोय. दोन्ही फलंदाज एक धाव निश्चित पूर्ण करतायत. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 37 वरती. 3 गडी बाद 37 अशी धाव संख्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कालवी बंदर संघ आता मात्र स्ट्राईकला येतोय. बऱ्याच कालावधीनंतर नितेश. पुढील चेंडू घेऊन निलेश. हा सुद्धा सुंदर चेंडू. निश्चितच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. सुंदर अप्रतिम असा षटकार नितेशच्या बॅट मधून निघालेल्या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढते. संघ पोहोचतोय 43 वरती. फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडून जयदेव केळुसकर आणि नितेश. सुंदर फलंदाजी. अचूक असा षटकार गणागती आखला होता. पुढील चेंडू घेऊन निलेश कोयंडे समोर येतो. हा आखूड पद्धतीचा चेंडू. चेंडू बॅटची कडा घेऊन विकेटच्या मागे जातोय. दोन्ही फलंदाज एक धाव निश्चित पूर्ण करतायत. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 44 वरती. बॅटची कडा घेऊन जातोय. स्लिपच्या क्षेत्रात चेंडू. चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव निश्चित पूर्ण करतायत. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 44 वरती. महामुकाबला चालू आहे तो म्हणजे कालवी बंदर विरुद्ध PNP. हा यष्ट्यांच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून वाईडची खूण करतायत. अवंतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 45 वरती. 3 गडी बाद 45 अशी धाव संख्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कालवी बंदर संघ पुन्हा एकदा स्ट्राईकवर जयदेव केळुसकर सामना करेल तो निलेशाचा. हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू. चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिपच्या क्षेत्रात जातोय. क्षेत्रखाली चेंडू येतोय. निश्चितच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. जयदेवच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा दुसरा चौकार. डीजे लॉस ऑफ 3 विकेट कालवी बंदर संघ. 49 ची धाव संख्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात कालवी बंदर संघ. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक करताना दिसतोय तो जयदेव केळुसकर. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. हा सुद्धा सुंदर फटका. त्याच्या बॅट मधून निघालेला घणाघाती षटकार. षटकार जातोय आउट ऑफ पार्क. नंतर आपले तब्बल 3 गडी गमावून 55 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली ती कालवी बंदर संघाने. धन्यवाद. काय सुंदर फलंदाजी झाली. मागच्या 3 षटकाचा विचार केला तर सरासरी 10 ची पाहायला मिळाली होती. म्हणजे 30 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत होते. पण हे 4थं षटक निलेश ढोके याचं 25 धावा देऊन जातोय हा गोलंदाज. आणि धाव संख्या वाढताना दिसते. 3 गडी बाद 55. शेवटचं षटक. कर्णधार कुणाकडे जातोय हे षटक फेकण्यासाठी. कारण अंतिम सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे. आज विजयी होणार तर आपण उद्या फायनल मध्ये प्रवेश करणार. आता हे शेवटचं षटक. कारण 30 षटकात 30 धावा, त्यानंतर या षटकामध्ये 25 धावा. किती या ठिकाणी फरक पडतोय या 6 चेंडूंवरती. त्यामध्ये खूप मोठं योगदान देऊन गेला तो जयदेव केळुसकर आणि नितेश केळुसकर. सुंदर फलंदाजी. 6 बॉलचा सामना करतोय जयदेव केळुसकर. 12 धावांवरती खेळतोय. त्यामध्ये 2 मोठे षटकार, 2 चौकार पाहायला मिळाले. नितेशच्या बॅट मधून आपल्याला 6 चेंडूंचा सामना केला. 11 धावांवरती खेळतोय आणि 1 षटकार मारतोय. शेवटच्या 6 चेंडूंकडे कर्णधार जातोय पराडकर आणि पावनेचा. मितेश भाबल. निर्णायक 6 चेंडू. 55 धावा तर झालेल्याच आहेत. 3 गडी बाद झाले आहेत. पाहूया हे 6 चेंडू किती धावसंख्या देत आहेत, की धावसंख्येला या ठिकाणी दाबतोय हा गोलंदाज. पण तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे तो सामोरा फलंदाज नितेश केळुसकर. पहिला चेंडू फेस करतोय या ठिकाणी.
सुंदर चेंडू, चेंडू हवेमध्ये दिसतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, आबा गोंडे सुंदर झेल पकडला जातोय आणि चौथा गडी बाद होतोय 55 या धाव संख्येवरती डीजे. आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहिला ज्या प्रकारे 55 वरती 3 गडी बाद होते आणि शेवटचं षटक हाताळतोय मितेश भाबल. हे 6 चेंडू मी म्हटल्याप्रमाणे महत्वाचे होते. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला तो म्हणजे नितेश, जो सुंदर फलंदाजी करत होता. थोडासा दबाव येतोय आता कालवी बंदर संघाच्या बाजूने, थोडासा का होईना दबाव येणार. नॉन स्ट्राईकला जयदेव केळुसकर, कल्पेश केरकर स्ट्राईक एंडला. मितेश भाबलची सुंदर गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. कुठेतरी धाव संख्येला या ठिकाणी रोखण्यात यशस्वी होतोय हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती. तरी शेवटचे 5 चेंडू आहेत ते इनिंग मधले, किती धाव संख्या होईल ते थोड्या वेळातच आपल्याला समजेल. पण सध्या तरी गोलंदाजी एंडवरती सुंदर गोलंदाजी मितेशची. मोठा फटका आणायचा होता, स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय, एक धाव घेतली जाते कल्पेश आणि जयदेव मार्फत. धाव संख्या होते ती 56. 4 गडी बाद 56. श्री विठ्ठल रखमाई कालवी बंदर 4 गडी बाद 56 धावा. शेवटचे 4 चेंडू पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. मितेश भावल गोलंदाजी एंडवरती. आता मात्र येतोय 2 षटकार 2 चौकार ज्याने आणले होते तो जयदेव केळुसकर स्ट्राईक एंडवर. मोठा फटका घेतोय, सुंदर फटका खणखणीत असा आपल्याला कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खणखणीत मेगा षटकार या तिसऱ्या चेंडूवरती. धाव संख्या होते ती 62 धावा. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज जयदेव केळुसकर. एक संयमी व्यक्तिमत्व म्हणून ज्याला बघितलं जातं गाभी समाजामध्ये. बोलण्यास प्रत्येकाबरोबर बोलतच होत, पण त्याची बोलण्याची पण लकब बघा, शांत स्वभाव, संयमी स्वभाव. आणि खेळपट्टीवरती आपण आहोत, आपल्या सहकार्यांना कसं घेऊन चालायचं, कुठल्या वेळेमध्ये कुठे फटके मारायचे आहेत, गोलंदाजी करताना सुद्धा कशी गोलंदाजी करायची आहे, याचा हा शांत स्वभाव दाखवून देतो. आणि तेच आता टार्गेट सेट करताना दिसतोय तो कालवी बंदरचा हा जयदेव केळुसकर. 4 गडी बाद 62 धावा, 28 धाव संख्येवरती खेळतोय. 7 चेंडूंचा सामना करतोय. पण मितेश भाबल गोलंदाज कसलेला गोलंदाजी एंडवर. मोठा फटका खोदून काढतोय, पाहूया झेल खाली येतोय. निषाधीर नाईक 1 बाउन्स या ठिकाणी लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. धाव संख्या होते ती 4 गडी बाद 66 धावा. मागच्या चेंडूवरती षटकार, या चेंडूवरती चौकार. मितेशला कुठेतरी विचार करायला लावतोय जयदेव केळुसकर. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता, त्यानंतर दुसरा चेंडू 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 4 गडी बाद 66 धावा. खूप मोठी धाव संख्या उभारतोय. पुढचा चेंडू मितेश, मोठा फटकाचा आणायचा होता, इष्टांच्या मागे झेल जातोय. कोंबुर्लेकर या ठिकाणी चूक करतोय. 1 धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेसाठी धावतायत दोन्ही फलंदाज. सहज 2 धावा पूर्ण करतायत. या ठिकाणी गडी बाद झाला असता तो 66 या धाव संख्येवरती 5 गडी दिसले असते. पण सध्या परिस्थिती 4 गडी बाद 68 धावा. एक निर्णायक क्षण होता. सेमीफायनलचा सामना आहे. सुमित कुंबुर्लेकर, ही खूप मोठी चुकी आहे, कारण तुम्ही दिवसभरामध्ये 3 सामने खेळताय. किती जागरूक राहावं लागतं यष्टी रक्षकाला. एक चूक सुद्धा आपल्याला नको त्या दिशेने घेऊन जाऊ शकते. शेवटचा चेंडू, फुलटॉस चेंडू. हे पहा या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती जयदेव केळुसकर षटकार आणतोय आणि षटक क्रमांक 5 ची समाप्ती होते. धाव संख्या होते ती चेंडू आणि 75 धावांचं. काय खेळी करून जातोय जयदेव केळुसकर. 10 चेंडूंवरती 40 धावा, 4 षटकार 3 चौकार. खरोखरच याची खेळी आवडली असेल तर टाळ्या वाजवा मित्रांनो. सेमीफायनलचा सामना आहे, दोन्ही संघ मजबूत आहेत. 30 चेंडू आणि 75 धावांचं लक्ष्य आहे. पहा किती मोठं लक्ष्य आहे. पण सध्या तरी वरचढ दिसतोय तो कालवी बंदर हा संघ. काही क्षणामध्ये 5 षटकांचा सामना इथे होणार आहे.
आणि धाव संख्या आहे ती 30 चेंडू आणि 75 धावा. पराडकर आणि पावणे समोर विजयी लक्ष राहील. धन्यवाद. मी रजा घेतोय थोड्या वेळासाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विजयाचं लक्ष ठेवलं आता म्हणजे 75 जवळजवळ 15 धावेची सरासरी राखूची लागत ती पराडकर आणि पावणे 11 संघाच्या प्रत्येक खेळाडू फलंदाजी करताना आजच्या दिवसातलो सामनो सेमीफायनलचा सामनो या डोंबिवलीच्या मैदानावर रंगतात. तो म्हणजे विठ्ठल रखमाई कालीबंदर विरुद्ध पराडकर आणि पावणे 11. सुरुवातीक जरा सावध खेळले त्याच्यानंतर जयदेव केळुसकर नावाचा तुफान इला आणि एक मोठी धावसंख्या तयार केल्या. धावसंख्येचो डोंगर तयार केला असं म्हणा हरकत ना. 10 धावांचो समाचार घेताना वैयक्तिक 40 अशी धावसंख्या नोंदवली ती म्हणजे जयदेव केळुसकर. जयदेव जयदेव ज्याच्या नावातच जय असो जयदेव केळुसकर अशी 40 अशी धावसंख्या तयार केल्या. 4 मोठे षटकार आणि जमिनीतून आग आणि किटाळा उडत जाणारे 3 चौकार जयदेवच्या बॅटमधून बुगवले. आता मात्र गोलंदाजीवर भर देऊची लागत. नक्कीच गोलंदाजीची बाजू वर चढ हाती म्हणजे कालीबंदर संघाची. हिमालय मोरवे मैदानाभोवती पाण्याचे रिकामी जार असतील तर कृपया इकडे आणून द्या. टेम्पोवाला आलाय. पाण्याचे जार रिकामी जार आपले सगळे लाईनमन कृपया पाण्याचे जार कुठे असतील तर घेऊन या रिकामी. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानात जाताना जाते म्हणजे रोहित कोयडे आणि मनोज शिरवाडकर. आजच्या दिवसातला पहिला एकमेव अर्धशतक ज्याच्या नावावर तसं मनोज शिरवाडकर आणि रोहित कोयडे. सलामीची जोडी क्षेत्ररक्षण सजवतात ती म्हणजे विठ्ठल रखमाई कालीबंदर संघ. उद्या दिनांक 4 फेब्रुवारी 2024 गाभी समाज क्रिकेट स्पर्धा आयोजित 2024 पर्व तिसरा आणि उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्याच्या दिवसात होणारे सामने पहिलो सामनो जियांश 11 विरुद्ध महापुरुष देवबाग. पहिलो सामनो म्हणजे फायनलचा सामनो म्हणा हरकत ना असं सामनो रंगताना दिसतलो तो म्हणजे उद्याच्या सकाळच्या सत्रात. त्याच्यानंतर दुसरा सामनो अशोक 11 मोड विरुद्ध आई भैरावी पॅकर्स. तो वाडा तर 11 विरुद्ध कट्टा क्लब कट्टा जय बजरंग मळे विरुद्ध श्रीकृष्ण कोळम. उद्याच्या दिवसात बलाढ्य संघ खेळताना दिसेल. आजच्या दिवसात सामने रंगतदार झाले. सकाळच्या सत्रात धावसंख्या काहीतरी कमी होती त्यानंतर दुपार सत्रात खेळपट्टी पोषक ठरली आणि अगदी टायमिंगचे शॉट बुगले. टाइमवर बॉल बॅटवर योग लागलो आणि चेंडू लांब लावला. शेवटच्या षटकातला आजचा विचार करशील तर जयदेवच्या बॅट मधून निघालो एक मेगा सिक्स सुद्धा बघू गावलो. आता मात्र उत्तर देऊचं आता म्हणजे पराडकर 11 पावणे संघात 75 धावा खुर्ची. आता 30 चेंडू सलामीचा षटक घेऊन रोहित केरकर माफ करा कल्पेश केरकर आणि सलामी रोहित कोयंडे. पंचांचो हिरवं कंदील म्हणजे सामन्याक सुरू होताना जेहूची खूण. पहिला षटक क्षेत्ररक्षणातला पॉवर प्ले षटक. 2 फलक क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर बघू गावतले. कशा पद्धतीची गोलंदाजी असतात आणि कशा पद्धतीचा समाचार असतात. षटकाचो श्री गणेशा होणारो चेंडू रोहित केरकर समोर फलंदाज रोहित कल्पेश केरकर रोहित कोयंडे. रनअप मध्ये काहीतरी बिघाड झालो. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर जाऊन पोहोचलो. कल्पेश केरकर चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात बघू गावली. सलामीचा प्रत्येक षटक घेऊन दिल्यानंतर पॉवर प्लेचा षटक या जोखमीचा षटक असता आणि ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन दिलो तो म्हणजे कल्पेश. तर सलामीवर रोहित एक हार्ड हिटर फलंदाज. देवगड आनंदवाडीचं रोहित कोयंडे आत्मात्र तुमका पराडकर आणि पावणे संघातून खेळताना दिसता. एक स्फोटक विस्फोटक घातक असो फलंदाज. लेदर क्रिकेटचा बरोच अनुभव त्याच्या कन्वर्टिक बांधलो. पहिल्या षटकातलो पहिलो चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू खणून काढलेला फटको. काय चेंडू होतो. आग असो वाकणारो चेंडू म्हणा हरकत नाही. रोहित कोयंडे सारख्या फलंदाजाक ब्लॉक केला अशा चेंडू असो बघोलो. अशाच प्रकारची गोलंदाजी करूची लगा तशी सुरुवात झाली ती म्हणजे कल्पेश केरकर याच्या गोलंदाजीसून.
75 धावांचं लक्ष्य पुरा करू 75 धावांचं लक्ष्य पुरं करूचा आता म्हणजे पराडकर 11 पावणे संघा आजच्या दिवसातलो शेवटचो सामनो सेमीफायनलचो सामनो पुन्हा एकदा जोरदार जाणारो चेंडू काही नाही कळाकानी बोक गेलो माळा या म्हणीची आठवण करून देणारो चेंडू बघू गावलो जोरदार चेंडूचो प्रहार गोलंदाजाच्या मार्कमधून बघू गावलो पहिले 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव जातात काय कमालीची गोलंदाजी करतात तो म्हणजे कल्पेश एक देवगड संघ तर दुसरो वेंगुर्ला संघ दोन मात्र जयदेवच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक खयचंच उपलब्ध नाही चेंडू सीमा पार गेलो एक अचूक फटको जशी गॅप जशी शोधून काढत तसं ही गॅप होती ती जयदेवच्या डोक्यावरनं चेंडू जाता बरंच उंची घेऊन जाणार होती उंची जरी उडी जरी मारली असली तरी चेंडू हाताक लागलो नसतो एवढं उंची घेऊन जाणारो चेंडू फक्त बघूचा काम करूचा लागला तर जयदेव केळुसकर या फलंदाजाक पॉवर प्लेचा वापर करून घेऊचो लागा त्या फलंदाजाक सलामीसाठी गेलेली जोडी स्ट्राइक एंड वरती चौकारनीशी खाता खोलता आपल्याने संघाचा तो म्हणजे रोहित आजच्या दिवसात क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा कौतुक करूचा लागता विठ्ठल रकमे कालीबंदर संघात हिमालय मोरे क्रिकेट गाबी समाज आयोजित यांच्या वतीने स्पर्धेत उपविजेता ठरलो होतो तोच ह्यो संघ समोर संघ पराडकर पाहुणे आता मात्र एक नेतृत्व डीप कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार लांब लचक षटकार संघाची धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली मोठा फटको डीजे जास्त टीम मीटिंग नको आजच्या दिवसातला शेवटचा सामना नक्कीच शेवटचा जरी असलो तरी जास्त टीम मीटिंग नको कारण 5 षटकांचा सामना पहिला षटक चालू धाव संख्या 10 अशी जाऊन पोहोचता 15 धावेची सरासरी राखूच्या पहिल्या षटकात नेवल डॉक्याट गाबी समाज क्रिकेट स्पर्धा पर्व तिसरा स्पर्धेचो पहिलो दिवस आणि पहिल्या दिवसातलो शेवटचा सामना हळूहळू दर्शक सुद्धा आपली गर्दी करू लागले आजचं शनिवार उद्याचं रविवार नक्कीच खचाखच उद्या आपणाक मैदान भरलेला बघू गावात कारण सुट्टीचो दिवस सुट्टी दिवशीचो आनंद लुटूक क्रिकेटचो आनंद लुटूक प्रत्येक दर्शक घेऊन पोहोचलेलो असता आपले गाबी समाजे सुद्धा दर्शक उद्या हे पोहोचतले कारण कामानिमित्त सगळ्यांका शनिवारची सुट्टी नसता उद्याचा दिवस सगळ्यांसाठी राखीव ठेवलेलो असता आणि उद्याच्या दिवसात आपणाक या क्रीज वरती या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी बघू गावात पूर्ण गोलाकार असा मैदान अशी मैदान मिळणं खूप कठीण असता मुंबई सारख्या एका मोठ्या शहरात पण हे मैदान हे उपलब्ध झाला त्यासाठी आम्ही आभार मानतो त्या मैदानाच्या मालकांचे सुद्धा पहिल्या षटकातलो पुढचो चेंडू घेऊन कल्पेश समोर फलंदाज तोच रोहित नाही तर रोहित ही हिट इतकी लांब का चेंडू लांब चेंडू माटवाच्या वैल्यान कुंग्याच्या पहिल्या जाऊन पडणारो चेंडू षटकाचं आणखी एक मोठा फटको रोहितच्या बॅट मधनं धाव संख्या 16 जाऊन पोहोचली पहिल्या चेंडूंचा विचार करा आणि नंतरच्या चेंडूंचा विचार करशाल तर आता मात्र महागडो ठरतात तो म्हणजे कल्पेश केरकर गोलंदाज डीजे जोरात वाजा दे खुच्या त्याच पावलावर पावला ठेवून चालणारो फलंदाज रोहित आपणाक बघू गावता धाव संख्या झाली 16 पहिल्या षटकातलो लिलाव करणारो चेंडू बाहेरही घालणारो चेंडू घेऊन कल्पेश केरकर चांगलो चेंडू पण खडून खाल्लेलो फटको क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचता की नाही चेंडू पायन अडवलं गेलो फुटबॉलचा खेळ सुद्धा बघगवलो आणि षटकाची सांगता झाली या चेंडूवर एक धाव खर्च झाली धाव संख्या झाली ती 17 एक षटकाचा समाप्तीनंतर धाव संख्या 17 धन्यवाद एका षटकाच्या सांगतेकडे 17 अशी धाव संख्या आतापर्यंत पाहायला मिळते पहिले 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर कुठेतरी 4 चेंडूंचा खरोखर सुरेख अशा प्रकारे समाचार घेतला तो म्हणजे रोहित कोइंडे यांनी खरोखरच आपल्या इंडियन क्रिकेटचा कर्णधार कालवीबंदर संघाला विनंती आहे आपण टीम मीटिंगला कमी वेळ घालवावा किंबहुना टीम मीटिंग घेऊच नये क्योंकि मॅचला खूपच विलंब होतोय आणि मॅचला विलंब झाल्यानंतर निश्चितपणे दोन्ही संघाला याचा फटका बसू शकतो दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे सोहम खोबरेकर
सोहम केळुसकर निश्चितपणे सूर्याच्या मावळतीच्या किरणांसोबत खेळाला पुन्हा एकदा प्रारंभ होतोय। दरम्यान हिटमॅन म्हणून ज्याची गणना केली जाते, ज्या नावाची गणना केली जाते, तोच रोहित कोइंडे स्ट्रायगेंडच्या दिशेने पाहायला मिळतोय। सोहम आपल्या भात्यातील पहिला चेंडू घेऊन आणि स्ट्रेटच्या दिशेने टोलावलेला चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतो आणि हिटमॅनची खेळी संपुष्टात आणली जाते सोहमच्या माध्यमातून। डीजे दरम्यान कुठेतरी एका भावाने पहिलं षटक हे महागडं फेकलं, परंतु त्याचा बदला कुठेतरी अभिषेक केरकरने सुरेख झेल टिपून हिटमॅनची खेळी संपुष्टात आणली। दरम्यान मितेश भाबल नामक फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय। दरम्यान सोहम खोबरेकर याची सुरेख गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते। पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत एक अचूक मारा, अचूक टप्पा पकडलाय तो म्हणजे सोहम खोबरेकर यांनी। पहिल्या इनिंग मध्ये निश्चितपणे जयदेव केळुसकरची आगोकी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, त्यालाच कुठे ती समोचित साथ देताना कालवे बंदर संघाचे गोलंदाज आता मात्र उंच खुरा नवोदित फलंदाज मितेश भाबल। दरम्यान यष्टीरक्षकाकडून क्षेत्ररक्षण सजविलं जातंय। सोहम गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय, कुठेतरी रनअप मध्ये अडथळा निर्माण होतोय। दरम्यान पुन्हा एकदा त्या चेंडूची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे सोहम खोबरेकर। कुठेतरी पहिल्या षटकामध्ये हिटमॅन कडून हिटमॅनला साजेशी अशी खेळी साकारण्यात आली। आखोड पद्धतीचा चेंडू, हा चेंडू मला वाटतं निश्चितपणे या चेंडूवरती धावबाद होण्याची संभावना आहे आणि धावबाद होऊन गोल्डन डकचा शिकार बनतोय तो म्हणजे मितेश। दिनेश पोसम मागच्या काही सामन्यांमध्ये अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली होती मितेश पोसम आणि हिटमॅन रोहित यांनी। सोहम खोबरेकर यांनी या षटकामध्ये तब्बल 2 विकेट टिपलेत, एक रनआउटच्या स्वरूपात असेल। सोहम केळुसकर यांनी या षटकामध्ये तब्बल 2 मोहरे टिपलेत, एक रनआउटच्या स्वरूपात तर एक कॅच आउटच्या स्वरूपात। दरम्यान मनोज स्ट्रायगॅनच्या दिशेने सोहम खोबरेकर अत्यंत सुरेख अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय तो सोहम। तर समोर आहे बिनीचा शिलेदार भावेश कडून कुठेतरी मिसफिल्ड होते, परिणामी कुठेतरी फायदा उठवण्याचा मानस होता, परंतु मानस मात्र अपयशी ठरतोय। परिणामी चेंडूची निर्धाव म्हणून गणना केली जाते ती म्हणजे तांडेल सरांच्या माध्यमातून स्कोरबुक वरती। पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठल्या होत्या हिटमॅनने, परंतु दुसऱ्या षटकात कुठेतरी सातत्य ठेवण्यात अपयशी ठरतायत ते म्हणजे निश्चितपणे फलंदाजी करणारे खेळाडू। दरम्यान पुढचा चेंडू लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू होता आणि या चेंडूवरती स्ट्रेटच्या दिशेने टोलावलेला फटका, या चेंडूवरती एक धाव निघते। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 18। बऱ्याच कालावधीनंतर एका धावाची मोहर उमटवली जाते। या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, म्हणजे टोटल 10 चेंडूंचा खेळ संपलेला आहे। या षटकामधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 4 चेंडूमध्ये तब्बल एकच धाव मोजली गेली आहे आणि या एका धावेच्या बदल्यात मला वाटतं निश्चितपणे 2 मोहरे टिपले ते म्हणजे सोहम याने अतिशय सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी आणि निश्चितपणे डेथ ओव्हर्स मध्ये जयदेव सारखा एक आगोकी गोलंदाज सुद्धा आपल्याला इथे गोलंदाजी करताना दिसेल, त्यामुळे एक साधं सोपं आव्हान नसेल याची फलंदाजी करणाऱ्या संघाने नोंद घ्यायची। दरम्यान आता मात्र डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज दिनेश पोसम स्ट्राईक हँडवरती आपल्याला पाहायला मिळतोय
आणि या चेंडूवरती फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी अपयशी ठरतोय. परंतु एक चांगला अटेम्प्ट इथे पाहायला मिळतोय, तो म्हणजे सोहमच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा खेळ संपतोय आणि या षटकाची सांगता करणारा, भैरवी घालणारा चेंडू घेऊन निश्चितपणे पुन्हा एकदा सोहम गोलंदाजीवरती सज्ज होतोय. 5 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ एकच धाव मोजले, प्रत्युत्तरात 2 विकेट टिपले. षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन सोहम. समोर आहे दिनेश. यावेळी मात्र लेग साइडच्या दिशेने उंच टोलावलेला चेंडू आणि या चेंडू खाली एक सुरेख अशा प्रकारचं झेल टिपलं जातंय. राज केळुसकरच्या माध्यमातून डीजेला आपण आमंत्रण. दरम्यान बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब केला जातो आणि हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक जे आहे म्हणजे काटेरी मुकुट परिधान केलेलं षटक घेऊन येतो तो म्हणजे निश्चितपणे अभिषेक केरकर. एक हिटमॅनचा सुरेख असा झेल टिपला होता तोच अभिषेक केरकर आता मात्र गोलंदाजीमध्ये आपली चुणूक दाखवण्यासाठी सज्ज झालाय. दुसऱ्या षटकाच्या सांगतेला निश्चितपणे राज केळुसकरने एक सुरेख झेल टिपला होता आणि आता मात्र निलेश कोयडे त्याची जागा भरून काढण्यासाठी. दरम्यान सलामीला आलेला फलंदाज मनोज अजूनही क्रीज वरती सुरक्षितरित्या पाहायला मिळतोय. कालवी बंदर संघास विनंती असेल की आपण फायनल क्षेत्ररक्षण काय ते लावून घ्यायचं आहे. अजूनही स्पर्धेतील बरीचशी षटकं बाकी आहेत. दरम्यान या षटकामध्ये एक फ्री लायसर असतं फलंदाजांना. निश्चितपणे तुम्ही बॅटचा वारा हा वाहू शकतात. अभिषेक आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन आणि हा चेंडू निश्चितपणे फुलटॉस प्रकारचा होता परंतु या फुलटॉस चेंडूचा निश्चितपणे समाचार घेता आला नाही. पंच नो म्हणून घोषित करतायत आणि या नो चेंडूवरती निश्चितपणे फ्री हिट सुद्धा आपल्याला अगदी फ्री मध्ये मिळतं आणि या फ्री हिटचा चेंडूचा समाचार घेण्यासाठी मनोज सज्ज होतोय. प्रेक्षकांना विनंती असेल उघडा डोळे बघा नीट कारण यानंतरचा चेंडू आहे फ्री हिट फ्री हिट फ्री हिट. घुटना देख तमाशा देख देखते है मनोज कितना लंबा छक्का लगाते. स्ट्रेटच्या दिशेने उंच टोलावलेला चेंडू आणि चेंडू खाली निश्चितपणे क्षेत्ररक्षक येतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्याचा मानस होता परंतु कुठेतरी मिस फील्ड होते अभिषेकच्या माध्यमातून. मला वाटतं परिणामी या चेंडूवरती दोन धाव निघतायत आणि या 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती म्हणजे 21. खूप सुंदर अशा प्रकारचा फटका होता परंतु फटक्याला लांबी मात्र प्राप्त झाली नाही. उंची प्राप्त होती परंतु लांबी प्राप्त झाली नाही. या जागी जर हिटमॅन असता तर निश्चितपणे मला वाटतं वानखेडीच्या बाहेर चेंडू गेला असता. आता मात्र अभिषेक पुढचा चेंडू घेऊन समोर आहे मनोज. याही वेळा उंच टोलावलेला चेंडू मिडऑफच्या दिशेला आणि स्वतः मला वाटतं गोलंदाज आला होता परंतु इथे सुद्धा झेल काही टिपू शकत नाही. उडालेला कारंजा या कारंजामध्ये आंघोळ मात्र काही करू शकत नाही. परिणामी बॅटमन आपल्या क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पाहायला मिळतोय. 1 धाव निघते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र 22 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते आणि हे मोठं आव्हान चेस करणं म्हणजे निश्चितपणे हत्तीला पॅन्ट नेसवण्यासारखं आहे. आता मात्र निलेश स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय निलेश. तर अभिषेक केरकर आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. 50 करोड कार्ड घेतल्यानंतर निश्चितपणे
निलेश कुठेतरी या चेंडूवरती प्रहार करेल असं तरी आता चित्र दिसतंय. अभिषेक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी मात्र स्ट्रेटच्या दिशेने उंच टोलावतो आणि मला वाटतं लॉंग बॉलच्या दिशेने एक A1 क्वालिटीचा षटकार. निश्चितपणे डीजे तुम्ही या षटकाराचं स्वागत करावं. अभिषेकच्या गोलंदाजीवरती कुठेतरी निलेश कडून षटकाराचा अभिषेक केला जातोय आणि अभिषेकचं कुठेतरी मानसिक खच्चीकरण करतोय. दरम्यान अभिषेक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू मात्र निश्चितपणे पंच दोन्ही हात पाय लावून स्वैरचा इशारा करतात. स्वैरच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 29 या धावसंख्येवरती. पहिले काही चेंडू चांगले फेकल्यानंतर निश्चितपणे षटकार खेचल्यानंतर कुठेतरी मनोबल खचल्यासारखं दिसतंय ते म्हणजे अभिषेकचं. अभिषेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय आणि यावेळी मला वाटतं निश्चितपणे उंच षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा षटकाराचा अभिषेक आणि पंच दोन्ही हात आकाशाच्या दिशेने आणि षटकार डीजे. चौदा चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता दोन्ही फलंदाजांनी आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा नोंद घ्यायची. 14 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. त्या पद्धतीने आपल्याला खेळी साकारावी लागेल. 2 षटकारांची आतषबाजी, 2 षटकारांचा अभिषेक केलाय तो अभिषेकच्या गोलंदाजीवरती आणि कुठेतरी कालवी बंदरच्या गोटामध्ये एक प्रकारची खळबळ माजविली आहे ती म्हणजे निलेश यांनी. दरम्यान अभिषेक कडून साईड चेंज केली जाते आणि याही चेंडूवरती तोच अभिषेक, तोच निलेश आणि तोच रिझल्ट. फक्त थोडीशी दिशा भरकटते आणि याही चेंडूवरती षटकार डीजे. लाईन मधने ताबा घ्यायचा आहे, लाईन मधने ताबा घ्यायचा आहे चार साईडला. महत्वपूर्ण असा सामना आहे त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण लाईनमनची भूमिका त्वरित बजवायची आहे. लाईनमनची दरम्यान या षटकांमध्ये तब्बल 3 षटकार खेचले जात आहेत ते म्हणजे निलेश यांच्या माध्यमातून. दरम्यान राहिलेले समीकरण असं आहे 13 चेंडू आणि 34 धावा. 13 चेंडू आणि 34 धावा. दरम्यान षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन आणि हा चेंडू मात्र सुरेखरित्या फेकलाय तो म्हणजे अभिषेक यांनी. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 34 धावा. 12 चेंडू आणि 34 धावा. नक्कीच सामना रंगतदार होतो. शेवटचे डझनभर चेंडू शिल्लक रवले तरी विजयाचा लक्ष रवता 34. जेवढे लाईन म्हणत त्यांना माझी विनंती आहे की हात जोडून विनंती आहे की आपण लाईनचा दाबो घेऊचो. कारण सामन्यात जरी सेमीफायनलचा जरी सामना असलो तरी आपण फायनलचा सामना असल्यासारखं आपण लाईनमनची भूमिका पार पाडूची लगात. लाईनमन आमच्या संघाचे म्हणजे मंडळाचे सगळे जे सहकारी आहेत कार्यकर्ते त्यांना विनंती आहे की आपण लाईनचा ताबा घेऊचो. प्रत्येक क्षेत्रात एक एक लाईनमन कारण आपला पाठबळ मनुष्यबळ आपला भरपूर जास्त, लाईनमनची कमी नाही. आणि आता शेवटचा सामना ह्याच्यानंतर थांबायचा नाही, थांबायचा आता उद्याच्या दिवसात शेवटच्या 12 चेंडूसाठी तरी निदान आपण लाईनचा ताबा घेऊचा. एक मोठा सामना शेवटचे 12 चेंडू शिल्लक विजयाचा लक्ष राहुल आता 34 म्हणजे प्रत्येक षटकात 17 धावेची सरासरी राखूची लगात. शेवटसून दुसरा षटक महत्वाचा षटक जोखमीचा षटक घेऊन कालवी बंदर एक्सप्रेस म्हणा ज्याका ओळखला जातात तो जयदेव केळुसकर महागडा षटक ठरला. याच्या अगोदर गोलंदाजी करताना थोडस महागडो ठरलो. लाईनमन मी नावा घेणे नाही, नावा घेऊ मका लावू नको कारण सगळ्यांनी आपलेच सामन्यात आपली स्पर्धा सहकार्य करा. फक्त 12 चेंडूसाठी लाईनचा ताबा घेऊचा. धन्यवाद. चला शेवटचे 12 चेंडू. जयदेव समोर फलंदाज मनोज.
वेगवान आणि ब्लॉक ऑल पद्धती चेंडू चोरटी धावण्याचा प्रयत्न होता, धावचीची संधी तयार झाली. पंचांचा निर्णय काय आता त्याच्याकडे लक्ष. पंच आपला एक बोट आकाशाच्या दिशेने वर केल्याने म्हणजे धावबादच्या स्वरूपात बाद होता तो मनोज शिरवाडकर नाराज केल्याने आपल्या संघाच्या सहकार्यांका 5 चेंडूंचा सामना नक्कीच केल्याने आजच्या दिवसात अर्धशतक त्याच्या नावावर नोंदला गेला. पण आता फक्त 4 धावांची खेळी साकारल्यान आणि सुरुवात करता कालवी बंदर एक्सप्रेस कित्या म्हटला जाता ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू खूप कठीण चेंडू असता. अशा चेंडूचा समाचार घेणं फलंदाजासाठी खूप कठीण असता. आता कसा कठीण असता ह्या दिसानेला ह्या चित्र आपल्या आत्ताच दिसला आपल्या डोळ्यापुढे याच मैदानात. धावसंख्यात हे थांबलेली ती म्हणजे 41. विजयाचा लक्ष्य आता 75. नवीन जाणारो फलंदाज मैदानाचे 2 पावलं तुमका चालताना दिसत. निशा धीर नाईक मॅन फ्रॉम विरवाडी देवगड. सामनो करी जयदेवच्या गोलंदाजीचो गोल दबाव काय असता सामन्यात तो आता दिसून येता. फलंदाजी करताना खरोखर चांगली गोलंदाजी करतात काली बंदर संघाचे गोलंदाज. काहीतरी महागडा ठरला हेगोच्या अगोदरचा षटक अभिषेकचा जवळजवळ 23 धावा खर्च केल्याने हे 23 धावा सामन्याचा निर्णय बदलणारे 23 धावा ठरू शकतात. पण अजूनही 11 चेंडू शिल्लक. जादू करूची लगात आपल्या गोलंदाजीत आणि फलंदाजीची मात्र ताकदीची करूची लगात. कारण मोठे फटके मारूचे लागतील ते म्हणजे पराडकर आणि पावणे 11 संघाच्या फलंदाजांका. आबा मात्र आपली भूमिका पुरेपूर पार पडता. वैयक्तिक 18 धाव संख्येवर खेळतात. 18 धाव संख्या फक्त षटकारच्या जवळ केल्या. पुन्हा एकदा जयदेव समोर निषाद. निषादच्या बॅट मधनं चेंडू हवेत उडता. चेंडू खाली जयदेव केळुसकर स्वतःच्याच फॉलो थ्रो झेल घेता. निषाद मात्र सफल ठरता आणि ज्या गतीत मैदानात गेलो त्याच गतीत पुन्हा डगआउट मध्ये येताना दिसता. अजून एक धक्को बसतात तो म्हणजे पराडकर आणि पावणे 11 संघात निषाद हिरनाईकच्या स्वरूपात. डीजे नवीन जाणार फलंदाज मैदानाच्या दिशेने सुमित कोमुरलेकर. जसा डीजे गाणा वाजला 16 का डोला 42 की छाती तशाच पद्धतीचा फलंदाज मैदानात उतरताना दिसता. सुमित नाही तर सुम हिट असो फलंदाज. पण आता मात्र हिट मारूचे लागतील कारण चेंडू शिल्लक 10 आणि विजयाचा लक्ष राहुला आता 34. आणि समोर गोलंदाज कोणा तर काली बंदर एक्सप्रेस जयदेव केळुसकर. मोठो फटको मारूचो लागतो. उडलो तर कावळो आणि बुडालो तर बेडूक अशा पद्धतीचे फटके आता खेळायचे लागतील कारण एक्क्या दुक्क्याचा खेळ आता सरलेलो. चेंडू कमी रवले धाव संख्या जास्त रवलेल्या. पंचांकडून गाठ घेऊन स्वतः स्ट्राइक यांच्या दिशेने सुमित कोमुरलेकर. सामनो करी जयदेवच्या गोलंदाजीचो क्षेत्ररक्षणात काहीतरी बदल करून घेतला. आपण होई तशी रापण सजवून घेतल्या ती म्हणजे जयदेव केळुसकर या गोलंदाजान. कमालीचा क्षेत्ररक्षण कमालीची गोलंदाजी फलंदाजीच बघूची लागत म्हणजे सुमितची. सुरुवात होता हवाई फटकोचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोचलो. चांगल्या पद्धतीचा झेल पकडला गेला. काहीतरी आता चित्र बदलताना दिसता. एका मागोमाग एक फलंदाजी डगआउटचा रस्तो धरताना दिसतात. कल्पेश केरकर मात्र चांगलो झेल पकडता. अजून एक गडी बाद होता तो म्हणजे पराडकर पावणे 11 संघाचो डीजे. एकदा मी सांगते लाईनमनांका आठवण करून देते कारण सामन्यात दबाव वाढत जाता रंगत वाढत जाता. आपण लाईनचा ताबा घेऊचा एक छोटो निर्णय काहीतरी सामन्याचं चित्र बदलू शकता. नवीन जाणारो फलंदाज परेश सनिये मॅन फ्रॉम तांबर्डे. आता नावाची ओळख करून सिद्ध करूची हीच खरी वेळ. तांबर्डे बसून पराडकर पावले संघात का स्थान माका मिळाला ह्या दाखवून देऊची वेळ ती म्हणजे परेश सनिया फलंदाजा. सामनो करी जयदेवच्या गोलंदाजीचो. जयदेव तू परेश. शॉर्ट पद्धती चेंडू परेशच्या बॅटमधनं आडिया पद्धतीचं फटको बघलो. चेंडू क्षेत्ररक्षक पोचलो तोपर्यंत दोन्ही फलंदाज एकच धाव पुरी करतात. एका धाव फलंदाज दोन्ही फलंदाज समाधान म्हणतात. धाव संख्या बराच वेळानंतर एकान पुढे सरकली. धाव संख्या जाऊन पोहोचतात. महत्वाचा षटक आपल्या खांद्यावर उठवून घेणारा गोलंदाज म्हणजे जयदेव केळुसकर. कमालीची गोलंदाजी करता 75 धावांचो पाठलाग करताना पराडकर आणि पावणे 11 संघ 42 अशी धाव संख्या गडी बाद झाले 6.
8 चेंडू आणि 33 धावेची गरज. वेगवान चेंडू ब्लॉक कल्पना चेंडू खडून काढलेलं फटको एका धावावर समाधान मानतात. कमालीची गोलंदाजी ताकदीची गोलंदाजी या ताकदीच्या गोलंदाजीसाठी नक्कीच कौतुक करूच लागत जयदेवच्या गोलंदाजीचा. सुन्न करणारो सामनो हृदयाची धडधड वाढवणारा सामनो ज्यांका बीपीचो त्रास आहे त्यांच्यानी पाकिटातली गोळी हातात काढून ठेवची अशा पद्धतीचा सामनो. कारण शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रावला. 32 म्हणजे प्रत्येक चेंडूक या चिपीएच्या इमानाचा तिकीट काढून दिवचाच लागत. चेंडू हवाई फायर करूचे लागत. चेंडू माटवा पार करूचो लागत. चेंडू कुंग्यात मारूचोच लागतलो. षटकाचो भैरवी घालणारो चेंडू टपुलभर भाषाचो लिलाव करणारो चेंडू. पुन्हा एकदा एक चांगलो चेंडू वेगवान जाणारो चेंडू निर्धाव गेलो आणि चौथ्या षटकाचा खेळ सुद्धा पूर्ण झालो. डीजे लक्ष रावला. 32 6 चेंडू आणि 32 म्हणजे 6 चेंडूतले 5 चेंडू हे हवाई फायरच करूच्या. चेंडूक लांबचो प्रवास करूचोच लागतलो. चेंडू गडग्या पार चेंडू माटवा पार चेंडू कवतेच्या मुळात हे मारूच्यात लागतले. आणि ती जबाबदारी 2 फलंदाजाच्या खांद्यावर. ती म्हणजे परेश संधिये तो नॉन स्ट्रायकरवरती ह्या तर स्ट्रायकरवरती आबा कोंडे. ज्या पद्धतीचे फटके आबा कोंडेच्या बॅटमधून मिळाले 5 चेंडूचा समाचार केला. 3 मोठे फटके वैयक्तिक एकूण धावसंख्येवर खेळता आता 3 नाही तर 5 फटके मारूचे आणि त्याच्यासाठी वाट्या केले 6 चेंडू. शेवटचा निर्णायक आणि महत्वाचा जबाबदारीचा षटक घेऊन संकेत कुबल बाबा कुबल काय विश्वास दाखवला असत. कर्णधारान कशा पद्धतीचा विश्वास ठेवला नसत. काय म्हणून गोलंदाजी दिल्या नसत ती म्हणजे बाबा कुबल संकेत कुबलच्या हातात. आणि विश्वासात किती सार्थ ठरवता तो यो गोलंदाज. कारण समोर फलंदाज 3 षटकारांनी खेळणारो आबा कोंडे म्हणजे निलेश सूर्यकांत कोंडे. जोपर्यंत आबा मैदानात उभा तोपर्यंत सामनो खायच्या पारड्यात जाऊन पडायचा कोण सांगू शकणार नाही. शेवटचे 6 चेंडू विजयाच्या लक्ष हाता 32 धावा. शेवटच्या षटकातलो पहिलो चेंडू शेवटच्या षटकाचो श्री गणेशा करणार चेंडू आबासाठी. सुरुवात होता खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी पावळ्याचा पाणी 5 टाक करणार षटकार. चेंडू चंद्रार आणि चेंडू जाऊन पडलो डोंगरार. मेघ मोठो फटको आबाच्या बॅटमध्ये. डीजे जोरात वाजन. खेळ पूर्ण झालो. सांघिक धाव संख्या 6 पुढे सरकली. शेवटचे 5 चेंडू शिल्लक रावलेत. विजयाचा लक्ष रावला आता 26. हार जीती हे होतच असतं पण जिंकाचा असा तर अशा पद्धतीने जिंका जसा काय जिंकाची सवय लागली. आणि जर हारत पत्करीची असा तर अशा पद्धतीने हार की गंमत म्हणून हरलो. चला सामन्याकडे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. विजयाचं लक्ष आता 26. संकेत कुबल समोर फलंदाज आबा. पुन्हा एकदा चांगलो फटको तो 1 धाव पूर्वी आता दुसऱ्या धावेचा प्रदा स्ट्राइक एंड चेशन चांगलो थ्रो सुद्धा आणि धाव बाच्या स्वरूपात आबा कोंडे नावाचो मासो गळाक लागलो. आबाचा मैदानात रावाचा होता खैतरी कॉल चुकीचो ठरलो आणि आबाक डगआउटची रस्तो धरूचो लागलो. आणि विजयाचो जल्लोष साजरो केल्यासारखं जल्लोष साजरो करतात ते कालवी बंदर संघाचे खेळाडू. 1च धाव या चेंडूवर खर्च होता. चांगला क्षेत्ररक्षक आणि जोरदार ताकदीची फेक सुद्धा जयदेव केळुसकरच्या बाउंड्री लाईन वसून स्ट्राइक यांच्या दिशेत अगदी यष्टीरक्षकाच्या वळ्यात चेंडू टाकल्यात आणि कसली संधी नाही दिली. पुन्हा माघारी क्रीज मध्ये येऊची आबा कोंडे सारख्या फलंदाजाक नक्की 4 षटकार आपल्या नावावर खेचल्यात. तुझे आबा कोंडे फलंदाजान स्वागत सुद्धा शेवटच्या षटकाचा षटकारान केला होता. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालो. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रावलातात 25. अजूनही सामनो कोण जिंका शकता हे सांगू शकलो नाही कारण एक खराब चेंडू सामना बदलू शकता. 4 चेंडू शिल्लक. विजयाचा लक्ष आता पाहू शकतात म्हणजे 25. कशा पद्धतीचा चेंडू असेल काय विचार असते गोलंदाजाच्या मनात आणि कशा पद्धतीचं चेंडू फेकीत असं विचार असतात. नवीन गेलेलो फलंदाज अतुल शिरवाडकर स्ट्राइक एंडच्या दिशेत काहीतरी कानमंत्र देऊ स्वतः एसटीच्या पाठसून येऊन भावेश मेत्तर संकेत कुबलच्या कानात काहीतरी गुणगुणान गेलो. एका म्हणतात अंतिम सामन्याचा दबाव असा वाटतं की फायनलचा सामना चालू अशा पद्धतीचा सामना रंगताना जसा याच मैदानावर नवीन जे दर्शक केले त्यांच्या माहितीसाठी सांगते आजच्या दिवसातलो शेवटचा सामना
विठ्ठल रखुमाई काली बंदर विरुद्ध पराडकर आणि पावणे 11 या संघात खेळताना पहिली फलंदाजी करताना विठ्ठल रखुमाई काली बंदर संघात 74 धावा जवळ केले आणि 75 धावाचा मोठा लक्ष दिला तर म्हणजे पराडकर 11 पावणे संघात आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाचा अर्धशतक फलकार लागला तर म्हणजे 50 पण गडी बाद झाले ते 7 आणि विजयाचा लक्ष अजून राहुला 25 शेवटचे 4 चेंडू आणि विजयाचा लक्ष आता 25 हीच खरी हिरोची संधी अतुल शिरवडकर साठी सामनोकरी संकेतच्या गोलंदाजीचो उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू पंच आपले हात रुंद करून दाखवतात वाईटची खूण दाखवतात म्हणजे संघाच्या खात्यात आणखी एकची भर मी सांगले एक खराब चेंडू आणखी धावसंख्या एकान कमी झाली धावसंख्या रवली ती 24 म्हणजे 4 चेंडू 4 षटकार 4 चेंडू 4 षटकार खिचूचे ते अतुल शिरवडकर या फलंदाजाक संकेतच्या पाठीर आडी ओळ कडूचे लागतले आडव्या पद्धतीचं फटको काहीतरी आपल्या फटक्यावर स्वतः अतुल नाराज दिसता कारण ते काय माहिती शॉर्ट पद्धतीचा चेंडू होतो चेंडू नक्कीच बंगल्याच्या स्लॅपवर जाऊन पडायचं होतो पण चुकीच्या क्षेत्रात चेंडू गेलो कारण बॅट आणि चेंडूचं काय तेवढं चांगलं संपर्क नाही झालो काहीतरी कमबॅक करता आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करू सुरुवात करता तो म्हणजे कालवी बंदर संघ शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष राहुला 23 समोर फलंदाज परेश सनिये एक बिग हिट परेश सनेच्या बॅटमधनं बघू आवडत तशाच पद्धतीचा फटको खेळाचा होतो टायमिंगची काहीतरी कमतरता झाली चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जापर्यंत जाऊन पोहोचलो एकच धाव खर्च होता आता औपचारिकता रवली असा म्हणा हरकत नाही तरी सुद्धा क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेट खेळ कधी सुद्धा बदला शकता शेवटचे 2 चेंडू शिल्लक रवलेत विजयाचा लक्ष रवला होता 22 म्हणजे 2 धावेची फिगर दिसता नेल्सन फिगर जे का म्हटला जाता डबल दुर्योचा खेळ सुद्धा स्कोर बुक वरती दिसता 2 चेंडू आणि विजयाचा लक्ष रवला होता 22 पुन्हा एकदा उजव्या एष्टीच्या बाहेर चालणारा चेंडू सामना आणखी वाढवणारो आणखी रंगत करणारो चेंडू संकेत गुबलच्या माध्यमातून बघू आणखी लक्ष एका धावेत कमी झाला लक्ष राहिला होता 21 2 चेंडू आणि 21 धावेची गरज उद्याचा दिवस बघूचा असा तर हा सामना जिंकाचा महत्त्वाचा सामना होतो आजच्या दिवसातला शेवटचा सामना विजेतो संघ उद्याच्या दिवसा रिव्हर्स शिफ्टचं अटेम्प्ट झालो पण चेंडू आणि बॅटचा काय संपर्क नाही चेंडू निर्धाव जाता आता फक्त एकच चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष मोठा ता म्हणजे 21 अशक्य असा लक्ष शिल्लक राहुला चेंडूंचा खेळ सर दिलो एकच चेंडू शिल्लक राहुलो आणि अर्धो अधिक विजय हो कालवी बंदर संघाच्या पारड्यात येऊन पडलो असा म्हणा हरकत नाही शेवटचा चेंडू बाहेर घालणार चेंडू लिलाव करणार चेंडू शॉर्ट पद्धती चेंडू हे सुद्धा चेंडू निर्धाव जाता बहुतेक आणि विजय संपादन करतात तो म्हणजे विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघ खूप खूप अभिनंदन विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघाचा उद्याच्या तुमच्या सामन्यासाठी आजच्या दिवसाचा खेळ पुरवतो आजच्या दिवसाची स्पर्धा